प्रमाणे नुकसान झालं, त्यांनी त्यांचा धंदा बंद ठेवला, पण आता आम्ही धंदासुद्धा इथेच मांडणार, इथेच जेवण बनवणार आणि इथेच भाजी विकणार आणि भाजी घ्यायलासुद्धा लोक इथेच येणार, अशा पद्धतीने आंदोलन होईल। महानगरपालिका फक्त फेरीवाल्यांना फिरवतात, कारण का त्यांना पत्रव्यवहार कळत नाही। फेरीवाला एवढा शिकलेला नाही आहे की हे लोक काय पत्रव्यवहारात सांगतात ते त्यांना कळतं, म्हणजे हे फक्त फिरवीचीच कामं करतात। त्याच्यामुळे आता आम्हाला पण ह्यांना गोलगोल फिरवून इकडे 8-10 दिवस बसायचं आणि यांना गोलगोल फिरवायचं आहे। नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची। सध्या आपण वसई विरार महानगर मुख्यालयामध्ये उपस्थित आहे। आपल्याबरोबर सध्या फेरीवाला बचाव संघटनेचे लोक आता उपस्थित आहे। ज्या प्रकारे 20 तारखेला त्यांचा महासभेमध्ये त्यांचे जे पण मुद्दे होते, ज्या प्रकारे अगोदर त्यांनी एक आक्रोश मोर्चा आंदोलन काढला होता, 2 दिवस लागोपाठ ह्याच महानगरपालिकेमध्ये दिवसरात ते बसले होते आणि आपली मागणीच्या स्वरूपात त्यांना पत्र देण्यात आलेलं। त्या पत्रानंतर त्यांना सांगण्यात आलेलं का 20 ऑगस्ट रोजी त्यांचा जे महासभा होणार आहे त्या संदर्भात त्यांची जे पण मुद्दे आहेत ते उपस्थित करण्यात आले। पण आतापर्यंत काय मुद्दे त्यांना आज 21 तारीख आहे, त्यांचे मुद्दे नक्कीच त्यांना भेटणार आहे का, ह्या सर्व गोष्टीवरती आपण चर्चा करण्यासाठी सध्या काय सांगणार। ज्या प्रकारे 20 तारखेला आपला जी पण मागणी होती त्या महासभेमध्ये उपस्थित होणार होता, काय झालं पुढे? काल महानगरपालिकेने एक प्रेस नोट काढली आहे की त्याच्यामध्ये जे 2016पर्यंत जो सर्वे झालेला आहे त्यांना ID कार्ड देण्यात येणार, त्यांचे जे काही पेपर असतील ते घेऊन, जे त्यांचे पुरावे आहेत ते घेऊन त्यांना ओळखपत्र देण्यात येणार। चांगली गोष्ट आहे, पण आमचा मुद्दा पहिला असा होता की पहिला सर्वे करावा। सर्वे ह्याच्यासाठी करावा की समजा एखाद जागेवर कोणाचा नवरा बसतो, तो समजा नाही आहे आणि तो गेल्यानंतर त्याच्या आता बायको धंदा करत असेल, तर समजा त्यांचे पेपर आता मेलेल्या माणसाचे पेपर म्हणून काय देणार? मग महानगरपालिका काय करणार? त्यांच्यावर कारवाई करणार। समजा कोणाची आई बसत असेल, ती आता ऑफ झाली असेल आणि त्याच्या जागेवर त्याची मुलगा बसत असेल, तर त्यांनी त्या आईचे पेपर कुठून आणायचे? स्मशानातून आणायचे का कुठून आणायचे? मग हेच सगळे विषय आहेत, हे कुठेतरी चुकीचा निर्णय घेतलेला आहे। आणि राहिला विषय TVCच्या सदस्यांना अजिबात भरोशात घेतलं जात नाही। आता आम्ही सहाय्यक आयुक्तांना सांगितलं, अतिरिक्त आयुक्त सावंतसाहेबांची भेट झाली आमची, आम्ही त्यांनाही सांगितलं, ते बोलतात की आम्ही झोन डिक्लेअर केल्यात। तुम्ही झोन समजा भाजी विकतो इकडे आणि तुम्ही झोन देणार आगाशीला, तर खरंच विरार स्टेशनचा माणूस आगाशीला जाणार का भाजी विकायला? आणि त्याचा धंदा तिकडे होणार का? तर ह्याही गोष्टी नाही व्हायला पाहिजेत। त्याच्यासाठी तुम्ही TVCच्या सदस्यांना भरोशात घेऊन करायला पाहिजेत, किंवा एखाद्याची तुम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये बसू, समजा त्याच्याची करार करून काही करून तुम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये बसवणार आणि समजा 5 वर्षात त्याचा करार संपला, काही संपला, मग तेव्हा फेरीवाले पळापळ करणार का? तेव्हा तुम्ही त्यांना इकडून तिकडे हटवणार का? त्याच्यामुळे मी TVCच्या सदस्याच्या नात्याने मला महानगरपालिकेना सगळ्यांना हेच सांगायचं आहे की आम्हाला भरोशात घेऊन आणि आम्हाला फेरीवाल्यांना महानगरपालिकेचीच जागाची झोन पाहिजे, आम्हाला दुसरं कोणत्याही जागेची झोन हवी नाही। पण त्या सभा झाली, त्यानंतर मीटिंग ठेवण्यात आली, त्यामध्ये आपल्याला बोलवण्यात आलं का? अजिबात बोलवलं आलं नाही। आमची जेव्हा आंदोलन झालं तेव्हा आम्हाला आश्वासन दिलेलं की 15 दिवसात तुमची मीटिंग घेतो। जर काल महासभेत जर हा सगळा निर्णय झाला असेल तर त्यांनी आज तरी आम्हाला मीटिंगला बोलवायला हवं होतं आणि आमच्याशी मीटिंग करून नंतर ती आमच्या मतं घेऊन ती प्रेस नोट काढायला हवी होती, पण महानगरपालिकेने तसं केलं नाही। आम्ही त्यांना तेही विचारलं की तुम्ही सदस्यांची तर डिस्कस करायला हवं होतं, ते बोलतात नाही, तुमचा तो विषयच नाही आहे। जर आमचा कोणताच विषय नसेल तर आम्हाला तुम्ही का इलेक्शनला इलेक्शन तुम्ही काय मग केलं? महानगरपालिकेने इलेक्शन नाही करायला पाहिजे होतं आणि फेरीवाल्यांनी मग आम्हाला का निवडून दिलं? जर आम्ही आमच्या फेरीवाल्यांचे मुद्दे तुमच्या कानात आवाज येत नाही तर तुमच्या कानात ओरडून आम्हाला सांगायचं आहे की हे आमच्या फेरीवाल्यांचे प्रॉब्लेम आहेत। जर तुम्ही ऐकणारच नसतील तर मग आम्हाला का निवडून दिलं? आता काय करणार? ज्या प्रकारे मोर्चा काढला, 2 दिवस तुम्ही इकडे दिवस रात्र बसले, त्यानंतर आपलं ऐकलं जात नाहीये, खोटे फक्त पेपर दिले असं वाटतं। आता आम्ही ह्याच्यापेक्षा, आत्ता तर आम्ही कमीच आंदोलन केलेलं, आता तर आम्ही ह्याच्यापेक्षा अजून मोठं आंदोलन करणार, कारण का हे फक्त फिरवीचं करतात। महानगरपालिका फक्त फेरीवाल्यांना फिरवतात, कारण का त्यांना पत्रव्यवहार कळत नाही। फेरीवाला एवढा शिकलेला नाही आहे की हे लोक काय पत्रव्यवहारात सांगतात ते त्यांना कळतं, म्हणजे हे फक्त फिरवीचीच कामं करतात। त्याच्यामुळे आता आम्हाला पण ह्यांना गोलगोल फिरवून इकडे 8-10 दिवस बसायचं आणि यांना गोलगोल फिरवायचं आहे। परत त्यांनी आश्वासन दिलं आहे का परत आम्ही एकदा मोठा मोर्चा इकडे उपस्थित करणार आहे? ज्या प्रकारे ज्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगण्यात आलेलं का कशा प्रकारे त्यांचा पुढे वाटचाली चांगल्यापणाने होणार, सर्वांना हक्काचा त्यांना लायसन्स भेटणार आहे, त्यांना जागा भेटणार आहे, पण असं होताना दिसलं नाही, असं थेट त्यांचा आरोप आहे। सध्या शेरू वाघ आहे, शेरू वाघ आपण म्हटलं होतं मोर्चा दरम्यान का आम्ही जे मोर्चा काढतो त्याचा मार्गी लावतो आणि त्यांना हक्क भेटतो, त्याला पत्रही तुम्हाला देण्यात आला, पण काय झालं आता त्या पत्राचं काय झालं? पहिलं म्हणजे त्यांनी जी काल प्रेस नोट काढली त्याचा आम्ही फेरीवाला बचाव संघर्ष समितीच्या वतीने निषेध करतो, कारण की ती फेरीवाल्यांच्या विरोधात प्रेस नोट आहे आणि त्यांची भूमिका फेरीवाल्यांच्या विरोधात आहे।
ह्यामध्ये जर मुख्य सांगायचं झालं तर या ठिकाणी बसलेलं शासन आणि प्रशासन हे भांडवलदारांचा विचार करणारी लोकं आहेत. जशा पद्धतीने दिल्लीचं आणि राज्याचं सरकार, केंद्राचं आणि राज्याचं सरकार अदानी अंबानीची चाटुगिरी करते, तशा पद्धतीने या ठिकाणी बसलेली महापालिकेची लोकंसुद्धा या ठिकाणीचे जे छोटे मोठे अदानी अंबानी आहेत, जसं की डीमार्ट आणि बाकीची मोठमोठी लोकं, मॉलवाली, त्यांच्यासाठी ही लोकं काम करतात. ही लोकं गरिबांसाठी काम करत नाहीत. आमचं असं म्हणणं आहे की ही लोकं आम्हाला कुठेही जर झोन नेऊन देतील तर त्या ठिकाणी आमचा धंदा होणार नाही. ही पहिली गोष्ट आहे. ह्या लोकांनी ज्या लोकांना CCOC, ज्या लोकांना परवानग्या दिल्यात डीमार्टला किंवा मॉलला, त्या लोकांसाठी ही लोकं काम करतात की त्यांचा धंदा जोरात चालावा ना आमचा फेरीवाला मरावा. परंतु त्या लोकांची ऑलरेडी पोटं भरल्यात खाऊन खाऊन. आमची फेरीवाल्यांची पोरं कुपोषित आहेत. तर आम्हाला सांगायचं आहे की या लोकांनी जे आमची मुख्य मागणी होती की तुम्ही लोकांनी आम्हाला पहिला सर्वे करा आणि सर्वे केल्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट घेऊन त्यांना तुम्ही ID कार्ड द्या, तोवर कारवाई करू नका. परंतु अजूनपर्यंत त्यांनी सर्वेवर काही मसुद्धा बोलायला तयार नाहीत. आज पुन्हा आम्हाला जेव्हा रात्री आम्ही ती प्रेस नोट पाहिली आणि त्याच्यावर अभ्यास केला की ही पूर्णपणे आपल्या विरोधात आहे आणि आम्ही जाऊन त्यांना आता जाब विचारला सावंत साहेबांना की हे काय. सध्या नाही, ज्यांचा सर्वे झाला त्यांना पहिला आम्ही ID देऊ आणि ज्यांचा सर्वे नाही झाला त्यांचा आम्ही सर्वे करू. कधी सर्वे करू तर पहिली गोष्ट म्हणजे 20 तारखेला जी महासभा होणार होती काल, ती अद्यापपर्यंत महासभा झालेली नाही. ती 31 तारखेच्या आज ऑगस्टमध्ये ही महासभा होईल आणि त्याच्यामध्ये तो प्रस्ताव ठेवण्यात येईल की कधी सर्वे करायचं वगैरे. तिथपर्यंत आम्ही शांत बसणार आहोत. परंतु 20 तारखेच्या ही जी ऑगस्टची महासभा आहे ही झाल्यानंतर याच्यामध्ये आमच्या लोकांचा नवीन सर्वे करा आणि त्या लोकांची सर्वेची लिस्ट बनवा आणि मग त्यांची ID कार्ड द्या. पण तोवर आमच्या लोकांना ID कार्ड देऊ नका. कारण की आधीच्या सर्वेमध्ये माझ्या बापाचं नाव होतं, बाप माझा गेला मरून, आता राहिलो मी. तुम्ही सर्वे करत असताना त्यांना ID देत असताना बापाचं आधार कार्ड, बापाचे डॉक्युमेंट मागणार, बायोमेट्रिक करणार, तुम्ही ऑनलाईन करणार, तर बापाला आणणार कुठून मी आता. ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात विधवा महिला आहेत की त्यांचे पती पहिला तिथे धंदे करायचे, आता पती नाहीत तर बाया तिथे भाजी विकतायत, अशी परिस्थिती होतं. म्हणजे कशा प्रूफ होणार आहे ते? मग ते सिद्ध कसं करणार ते ह्यांना माहीत. कसं काय करणार? ह्यांच्याकडे यमराजकडे यांनी काय डायऱ्या मागवल्यात का की स्मशानभूमीमध्ये जाऊन ही लोक काय बायोमेट्रिक करणार आहेत का? ह्यांची काय डोकी चालतात त्यांची त्यांना माहीत. म्हणून मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं मगाशी की ही लोक भांडवलदारांसाठी आणि पैशावाल्यांसाठी काम करत आहेत, गरिबांचा विचार करत नाहीत. यांच्या कानाजवळ आरडून जर यांना आवाज येत नसेल तर आता वेगळ्या पद्धतीने आम्ही सुद्धा आंदोलन करणार आहोत. फक्त हा ऑगस्टचा महिना आम्ही वाट पाहणार आहोत की काय करतात काय नाही. ह्याच्यानंतर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आणि ते आंदोलन असं असेल की इथेच आम्ही भाजी घेऊन येणार आणि आम्ही इथेच विकणार. मागे 2 दिवस आम्ही इथे बसल्यानंतर आमच्या फेरीवाल्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यांनी त्यांचा धंदा बंद ठेवला. पण आता आम्ही धंदासुद्धा इथेच मांडणार, इथेच जेवण बनवणार आणि इथेच भाजी विकणार आणि भाजी घ्यायलासुद्धा लोक इथेच येणार. अशा पद्धतीने आंदोलन होईल. पण ह्या लोकांनी जर वेळेवर जर शुद्धीवर आले नाही आणि चांगल्या पद्धतीने जर त्या लोकांनी आम्ही सांगतोय ते जर केलं नाही आणि आमच्या लोकांना जर विश्वासात घेतलं नाही तर ह्यांना ह्यांच्या 5वीला ज्या पद्धतीने ह्यांची 5वी पुजली गेली ती ह्यांना आठवण दिल्याशिवाय आम्ही लोक शांत बसणार नाही. आठवण दिल्याशिवाय राहणार नाही शांत असं म्हणणं आहे. ज्या प्रकारे आपण सांगितलं होतं का मोर्चा मार्गी लावल्यानंतर आम्ही नक्कीच त्यांना पुढे धडा शिकवणार, पण आतापर्यंत आपलं ऐकलंच जात नाही आहे. इकडे निवडून आलेले जे पण आहे 4 लोक त्यांचंही ऐकलं जात नाही, तर कशा प्रकारे त्यांना नाही भेटणार फेरीवाल्यांना? प्रथमतः काल जे प्रेस नोट नगरपालिकेने रिलीज केलं त्याचा जाहीर निषेध करतो. आता आमचे साथीदारांनी तुम्हाला सांगितलं आहे की सविस्तर माहिती दिलेली आहे फेरीवाल्यांसंदर्भात. जे काही यांनी काल प्रेस नोट काढला त्यामध्ये जे आमची मागणी होती प्रथमतः सर्वे झाला पाहिजे, त्यानंतर जे काय आहेत हॉकिंग झोन डिक्लेअर करणं असो किंवा पण हॉकिंग झोन डिक्लेअर करण्याची मागणी, पण आता जागा शिल्लक आहे का? तुम्ही वाटतंय का भूमाफियाने पूर्ण जे आरक्षित जागा आहे त्या ठिकाणी अतिक्रमण ठेवलं? जर जागा शिल्लक नसेल तर जे आरक्षित जागा आहे ते खाली करून देण्याची जबाबदारी कोणाची? नगरपालिकेची आहे. तर ते त्यांना करावंच लागेल, ते त्यांची ड्युटी आहे. आम्ही आमची ड्युटी त्यांना सांगतो बाबा आमचे जे मागण्या आहेत आणि आम्ही आमच्या मागण्यावरती ठाम आहोत. जर ते त्यांच्या मागणीवरती ठाम नसेल तर येणाऱ्या काळात जसं आमच्या साथीने सांगितलं ऑगस्ट महिना आम्ही वाट पाहू. ऑगस्ट महिन्याच्या नंतर एक मोठ्या प्रमाणात जे मागे 2 दिवसाचं आंदोलन होतं यापेक्षाही मोठं आंदोलन आणि सर्व भाजीवाल्यांना घेऊन इकडेच धंदा मांडू आणि पुढे जे काय व्हायचं ते होऊन द्या. कारण की जर असं या योग्य पद्धतीने नाही भेटत नसेल तर आम्ही वाकड्या पद्धतीने तो न्याय घेऊ, काय हरकत नाही. बरोबर आहे त्यांचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे हा फिश माईलमध्ये बसणारे सर्व अधिकारी आहे त्यांचा डोळे आणि कान बंद आहे अशा प्रकारे त्यांना म्हटलं तर बरोबर होणार. ज्या प्रकारे सामान्य जनता त्यांच्याकडे एक आंदोलन घेऊन येतं, त्यांना पत्र स्वरूपात त्यांना मागणी काय काय त्यांना ऐकून घेतात, त्यांना पत्रही देतात, पण पत्रानंतर त्यांचे आंदोलन संपल्यानंतर त्यांची मागणी कुठे ना कुठे परत एकदा थंडे बस्तीमध्ये दपले जातात. त्याप्रकारे आता या फेरीवाल्यांनी सांगितलं आहे का पुढचे मार्ग आता 31 ऑगस्टपर्यंत आम्ही बघणार आहे. त्यानंतर पुढची वाटचाली कशा प्रकारे असणार ते अत्यंत अजून मोठ्या प्रमाणात इकडे आंदोलन आणि त्याचबरोबर इकडे फेरीवाले जे पण भाजी विक्रेता इकडेच भाजी विकणार, इकडेच जेवण खाण करणार आणि रात्र दिवस इकडेच जिथपर्यंत त्यांना हक्काचा न्याय भेटणार नाही. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलमार्फत नक्कीच तुम्हाला पुढेही दाखवायचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद.